नाशिक मनपातील अभियंते आणि अधिकाऱ्यांच्या मालमत्तांबाबत चर्चांना उधाण, चौकशींच्या हालचालींना वेग. नाशिक महानगरपालिकामधील काही वरिष्ठ अधिकारी आणि अभियंता पदावर कार्यरत असलेल्या अधिकाऱ्यांच्या मालमत्तांबाबत शहरातील प्रशासकीय वर्तुळात सध्या जोरदार चर्चा रंगू लागली आहे. हजारोंच्या पगारावर काम करणाऱ्या काही अधिकाऱ्यांकडे शेकडो कोटींची प्रॉपर्टी आणि मोठ्या प्रमाणावर मालमत्ता असल्याच्या चर्चेमुळे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. विशेषतः नगररचना विभाग आणि सार्वजनिक बांधकाम विभागात कार्यरत काही अभियंत्यांची नावे या चर्चेत पुढे येण्याची शक्यता व्यक्त केली जाते आहे. संबंधित अधिकाऱ्यांच्या संपत्तीचा स्रोत काय, एवढी मोठी आर्थिक उलाढाल कशी झाली आणि यामागे कोणते व्यवहार झाले याबाबत विविध स्तरांवर चर्चा सुरू असल्याचं समजत आहे. दरम्यान म्हाडाशी संबंधित घोटाळ्यांच्या अनुषंगाने काही आर्थिक व्यवहारांची चौकशी पुढे सरकू शकते, अशी ही माहिती सूत्रांकडून मिळते आहे. यामुळे संबंधित अधिकाऱ्यांवर चौकशीची टांगती तलवार निर्माण झाल्याचं बोललं जात आहे. तसेच महाराष्ट्र पोलीस प्रशासन आणि एन्फोर्समेंट डायरेक्टरेट यांच्या रडारवर मनपातील काही बडे अधिकारी आणि त्यांच्या निकटवर्तीयांचा समावेश असल्याची चर्चा शहरात रंगू लागली आहे. आर्थिक व्यवहार, मालमत्ता खरेदी विक्री तसेच कथित बेनामी गुंतवणुकीच्या दिशेने चौकशी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मात्र या संदर्भात अद्याप कोणतीही अधिकृत पुष्टी प्रशासन किंवा तपास यंत्रणांकडून करण्यात आलेली नाही. त्यामुळे चौकशीच्या हालचाली आणि अधिकृत कारवाईकडे आता सगळ्यांचे लक्ष लागून राहिले आहे.